महाराष्ट्राबरोबर पुण्यामध्ये सुद्धा अनेक पक्षांनी उमेदवारांच्या ऐरणीवरती तोंडावर आल्यानंतर पूर्णपणे तिकीट कापलेले आहे. त्याच्यामागं कारण अद्यापही कळालं नाही. त्यासाठी आपण शोभताईंशी बोलूयात. ताई, काय सांगाल? आपण पूर्ण कार्य अहवाल या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण मतदार याद्या सुद्धा या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. तर मला सांगा, आपलं भारतीय जनता पार्टीने का तिकीट कापलं? अ, मला सुरुवातीला याद्यांवर अभ्यास करा म्हणून सांगत होते. त्यानंतर बाकीची तयारी करा म्हणून सांगितली. फॉर्म तयार ठेवा म्हणून सांगितलं आणि शेवटी तिकीट मला पूर्ण प्रभागामध्ये 41 प्रभागात मला प्रचार करा म्हणून 2 राउंड झाले माझे प्रचाराचे. परिपत्रकही मी घरोघरी नेऊन दिलं आणि त्यानंतर मग तिकीट कट करण्याचं कारण एवढंच की मी स्थानिक नाहीये. मी बाहेरगावची आहे आणि दुसरं म्हणजे मी सर्वसामान्य घरातील आहे आणि माझा 2 नंबरचा व्यवसाय नाहीये. कष्टाने आम्ही मिळवणारं किंवा आम्ही असे मध्यमवर्गीय लोकं आहोत. पैशावाली मी नाहीये. हे एवढेच 2 कारणं असू शकतात. कोणी तिकीट कापलं आपलं, काय सांगा? तिकीट वरतून तर भाजपाकडून तिकीट आलेलं होतं आणि संघाचा रिपोर्ट होता. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचाही रिपोर्ट होता, की तिकीट आलेलं आहे तुमच्या नावाने आणि आमदारांनाही सांगितलं होतं, की ताई तुम्हाला एबी फॉर्म मिळणार आहे. अर्ध्या तासात येईल, 1 तासात येईल असं करत सकाळचे 11 वाजवले आणि शेवटी त्यांनी सांगितलं, की तिकीट हे दुसऱ्याला दिलं गेलं. ओके. तर तिकीट कापलंय. आता महिला भगिनी आपल्या सोबत आहेत. बरोबर, प्रभागामध्ये आपण अनेक कामं केलेत, निष्ठावान आहात. तर परिवार आणि बाहेरील महिला परिवार आपला, काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता बाहेरचे जे दुसरे नेते मंडळी आहेत, हे पैसे देऊन यांच्याबरोबर लोकं असतात. पण माझा परिवार एवढा मोठा आहे, की माझ्याबरोबर रोज म्हटलं तरी 25 बंधू आणि 50 माझ्या महिला भगिनी बरोबर असतात. त्यामुळे माझा जवळ-जवळ हा माझा परिवार 100 लोकांचा आहे आणि मी रोजही या 100 लोकांमध्ये मी राहत असते. असा माझा मोठा परिवार आहे माझ्या मागे. आता आपली पुढची रणनीती काय असेल? भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या अशा केंद्रामध्ये सत्ता आहे. भारतामध्ये आपल्या आणि राज्यामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे. तर आता एवढ्या मोठ्या पक्षाने आपली समजा तिकीट नाकारलंय आपल्याला, तर पुढची रणनीती काय असेल आपली? केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि काम करताना आम्ही पुण्यामध्ये पण महापौर आपलाच होईल आणि हडपसरमध्ये देखील आमदारही आपलेच आहेत आणि सर्व नगरसेवक आम्ही निवडून आणू ह्या भागामध्ये, असं आम्ही काम करत होतो ह्या भागामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये उतरून. पण शेवटी आता तिकीट कट झाल्यानंतर माझी ही जनता जनार्दन जे आहे ते त्यांच्यावर अवलंबून आहे. ते म्हणतील ते तसं मी पुढे करणार आहे. ओके. अजून तुम्हाला काही प्रसारमाध्यमांना किंवा जनतेला काही सांगायचंय का शेवटचं? मी माझ्या जनता जनार्दन माझ्या सर्व नागरिकांना एक सांगू इच्छिते, की मी पैशाने कमी पडले, पैशावाली नाहीये म्हणून माझं तिकीट नाकारलं गेलंय. दुसरं कारण माझ्यासमोर एकच आहे, ते म्हणजे मी गाववाली नाहीये. मी दुसऱ्या गावची आहे, त्यामुळे माझं तिकीट नाकारलं गेलंय. तर मला जे गाववाले आणि पाववाले म्हटलं जातंय, या कारणाने तिकीट नाकारलंय. तर माझ्या सर्व पाववाल्या लोकांनी माझ्या मागे ठाम उभं राहावं आणि मला त्यांचा निर्णय कळवावा, की ताई आम्ही जे सांगू ते तुम्ही करा आणि ते ते जे सांगतील ते जर मला म्हटले, की ताई आपल्याला निवडणूक लढायची आहे, आम्ही तुमच्या मागे आहोत, तर मी निवडणूक लढेल. ते जर म्हटले, की नाही ताई आपल्याला थांबायचंय, निवडणूक लढायची नाहीये, मी निवडणूक लढणार नाही. माझी जनता जे सांगेल तो माझा निर्णय शेवटचा असेल. ओके. ह्या होत्या आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 41च्या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार शोभाताई लगड. भाजपाने यांची उमेदवारी नाकारण्याचे कारण म्हणजे त्या बाहेरगावाहून इथं वास्तव्यास आहेत आणि त्यांच्याकडे धनसंपत्ती कमी आहे. कारण त्या एक सामाजिक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी अद्यापही कुठलाही निर्णय घेतला नाही. कारण त्या जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांनी बाकीच्यांसारखं कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केला नाही. कारण त्या जनता महिलांचा, जनार्दनांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्या कारणाने त्या अद्यापही त्यांच्या निष्ठेवर ठाम आहेत. पण निष्ठावान कार्यकर्त्यांच्या त्यांचं पूर्ण कार्याचा अहवाल घेणं हेही पक्षांच्या नेत्यांनी, जबाबदार व्यक्तींनी गरजेचं होतं. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना गमावणं आणि दुसऱ्या गाव आपण काय सांगितलं आता गाव ते? गाववाले आणि पाववाले. गाववाले आणि पाववाले
यांचाही विचार घ्या, पण अशा निष्ठावान कार्यकर्त्यांनाही डावलू नका, जेणेकरून पक्षालाही भविष्यामध्ये हानी होईल. खरोखर आपण अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी आहे. महानगरपालिकेची अनेक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज आहेत, अनेक पक्षांमध्ये जातात. पण खरोखर स्वतःला समाजकार्यामध्ये वाहून नेणारे शोभाताई लगडसारखे कार्यकर्ते ते अजूनही निष्ठेसाठी ठाम आहेत. त्यांना एक आशा आहे, की आपल्याला वेगळ्या पद्धतीने ठीक आहे, या ठिकाणी उमेदवारी नसेल मिळाली, तर आपल्याला वरिष्ठ काहीतरी निर्णय देऊन वेगळ्या पदावर घेऊन जातील, अशी त्यांना आशा आहे. त्या ठिकाणी आपल्याला भावनिक झालेल्या दिसतायत. अनेक महिला आहेत, त्या भावनिक झालेल्या आहेत. कारण त्या महिला कुठलेही पैसे देऊन नाही, तर त्यांच्या प्रेमापोटी आलेल्या आहेत. तर प्रत्येक क्षणाचे अपडेट पाहण्यासाठी पुढील मुलाखतमध्ये नेमकं आपल्याला शोभाताई काय सांगणार, याकडे लक्ष लागलेलं आहे प्रेक्षकांचं. त्यासाठी पाहत राहा हिंदुस्थान माझा न्यूज पुणे.